सांगली माधवनगर रस्त्यावर साखर कारखान्याजवळ एकास बेदम मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल। सांगली माधवनगर रस्त्यावरील साखर कारखान्याजवळील संपत चौकात पूर्व वैमनस्यातून शमशेर महमद पठाण वय वर्ष 57 राहणार अहिल्यानगर यांना तिघांनी मारहाण केली। याबाबत संशयित अजय तानाजी लोंढे राहणार चिंतामणी नगर, योगेश युवराज ओलेकर राहणार कोकळे तालुका कवटेमंकाळ, बशीर साजिद कलावंत राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी या तिघांवर संजय नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शमशेर पठाण हे दिनांक 12 रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपत चौकात चिकन 65चा हातगाडा सुरू करत होते। तेव्हा संशयित अजय आणि युवराज तिथे आले। त्यांनी पूर्वीच्या वादातून शमशेर यांच्याजवळ येऊन प्लास्टिकच्या खुर्चीनं व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर बशीर कलावंत तिथे आला। त्यानंही तेथील दगडाने आणि लोखंडी खुर्चीनं शमशेर यांना हातावर पाठीवर मारहाण केली। त्यानंतर जाताना शिवीगाळ केली, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली। जखमी शमशेर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दिली। फिर्यादी संशयित अजय व योगेश हे दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर मारामारी चोरीचे गुन्हे दाखल आहेत।